नमस्कार, राणीज होममेड डिशमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे रताळ्याचे क्रिस्पी असे रोल। तर चला बघूया। अगदी झटपट बनणारे आणि एकदम क्रिस्पी असे हे रोल बनतात। तर चला सुरू करूया। आता इथे चिप्स किसायची किसणी घ्यायची आहे आपल्याला। तर या रताळ्याचे आता लांबट असे स्लाइस बनवून घ्यायचे आहे। गोल नाहीतर उभे स्लाइस बनवून घ्यायचे आहेत अगोदर। अशा प्रकारे स्लाइस करून घ्या। इथे लागणार आहे टूथपिक। इथे स्लाइस घ्यायची आहे, गोल करायचा आहे, सहजरित्या गोल होतात। आणि इथे टूथपिक आपल्याला त्यामध्ये टोचून घ्यायचे आहे। एका टूथपिक मध्ये आपल्याला 2 स्लाइसचे रोल करून आणि त्यामध्ये टोचून असे घ्यायचे आहेत, जेणेकरून व्यवस्थित टोचल्यानंतर रोल सुटणार नाही। तर इथे मी अशाच प्रकारे सर्व आता करून घेणार आहे। तर आता इथे मी सर्व रोल करून घेतलेले आहेत। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं, तेल पण गरम झालेलं आहे आपलं। तर आता आपल्याला यामध्ये एक एक टूथपिक सोडून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम लो मीडियम अशा प्रकारे करून आपल्याला हे रोल गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर हे रोल तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता। अधूनमधून हे आपल्याला रोल हलवत राहायचे आहे, जेणेकरून एका साईडने ते जळायला नको। तर दोन्ही साईडकडून आपल्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत, गोल्डन ब्राउन असे। तर इथे रोलला गोल्डन ब्राउन कलर असा आलेला आहे आणि खूप छान सुद्धा दिसतंय। तर आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। खूप झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि दिसायलाही खूप छान अशी दिसते। तर आता या रोलवरती आपल्याला थोडीशी पिठी साखर टाकायची आहे। तर चाळणीने आपल्याला यावरती पिठी साखर टाकून घ्यायची आहे, म्हणजे सर्व बाजूला व्यवस्थित ती पसरेल। पिठी साखर टाकल्यामुळे या रोलची अजून चव वाढते आणि खूप छान लागतात। असेच नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी राणीज होममेड डिश चॅनेलला सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी असेच मी नवीन डिश घेऊन येत राहील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया पुढच्या नवीन डिशमध्ये, तोपर्यंत बाय।